शरद मोहोळ याची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष कोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळ्या झाडल्या। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मोहोळला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येते। आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागलेला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधारांसह अन्य आरोपींच्या मोबाईलच्या विश्लेषणातून पोलिसांच्या हाती 6 ऑडिओ क्लिप लागलेल्या आहेत। त्यामध्ये या गुन्ह्याच्या कटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येतं। यातून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता असल्याचं तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या 19,827 ऑडिओ क्लिप आणि कॉल रेकॉर्डिंग मिळाले असून त्यापैकी 12,320 क्लिपांचं तांत्रिक विश्लेषण पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये 6 महत्त्वाच्या ऑडिओ क्लिप्सचा तपास सुरू आहे। याशिवाय आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या 7 गाड्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। शरद मोहोळ याच्यावर त्याच्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता। त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। शरद मोहोळ याच्या हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे। आता या ऑडिओ क्लिपमुळे आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे।